लाडकी बहीण योजनेतून 80 लाख नवे 92 लाख लाभार्थी वगळले। ई-केवायसी न करणे, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे वगळले लाभार्थी। एकूण लाभार्थ्यांच्या तब्बल 38% लाभार्थी योजनेतून कमी। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणींना वगळलं। उद्धव ठाकरे आज दुपारी 12:30 वाजता मातोश्री येथे पत्रकार परिषद घेणार। राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा आंदोलन केलं जाईल। नागपूरमध्ये शनिवारी रामरक्षा आंदोलन केलं जाणार। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकांच्या गटनेता पदीच्या वाटपासंदर्भात आज नागपूरच्या विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी होणार। वडट्टीवार गटातील नगरसेवकांना त्यांचे संख्याबळ सिद्ध करावे लागणार। आज विभागीय आयुक्तांसमोर संख्याबळ सिद्ध करण्याची शेवटची संधी। माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांची आज ठाणे पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता होती। मात्र विनायक राऊतांनी आता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यामुळे सध्या तरी त्यांची चौकशी होणार नसल्याचं समजतंय। मनोज जरांगे पाटील ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली जिल्हा दौरा करणार। 4 गावात जरांगे पाटील त्यांच्या जाहीर सभा होणार। वाळवा तालुक्यातल्या बोरगाव येथे सकल मराठा समाजाच्या संघटनात्मक बैठकीत निर्णय। सांगलीतल्या ईश्वरपूर नगरपालिका नगराध्यक्ष अपात्र प्रकरणी आनंदराव मलगुंडे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयामध्ये दाद मागणार। विरोधकांच्या दबावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवल्याचा मलगुंडे यांचा आरोप। धाराशिवमधल्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यामुळे 2 परिचारिकांना विषबाधा। दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू। FDA कडून शीतपेय जप्त। शीतपेय कुठून आणले, कोण वाटणार होते याचा तपास सुरू। ते त्यांनी विकत घेतलं होतं आणि ते त्यांनी प्यायलं आणि बसस्टँडवर प्यायल्यानंतर त्यांना उलटी मळमळ असा त्रास जाणवला लागला। ते परत उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले। त्यावेळेस इथले जे वैद्यकीय अधीक्षक आहेत आणि सगळे मेडिकल ऑफिसर्स सगळा स्टाफ इथं हजर होता। त्यांनी त्याला ट्रीटमेंट केली, परंतु फार थोड्या वेळामध्ये पेशंट सिरियस झाला। दोन्ही पेशंट सिरियस झाले। एक पेशंट जास्त क्रिटिकल होता। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर शहरात झालेल्या हॉटेल मालकांच्या हत्येनंतर संतप्त नागरिकांचं आंदोलन। पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। मात्र मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी कायम। जे सर्वसामान्य माणसाला समजतं ते SP साहेबांना का बरं समजत नाही हा पण प्रश्न आहे। त्यामुळं जो काही विश्वास मान्य SP साहेबांनी आणि पोलिसांनी दिलेला आहे सर्वसामान्य श्रीरामपूरकरांना तो सार्थ व्हावा आणि मोका अंतर्गत या सर्व संघटित गुन्हेगारांवरची कारवाई होऊन सर्वांना अटक व्हावी, त्यांच्यावर शासन व्हावं एवढी सगळ्यांच्या वतीने विनंती। बीडच्या घाट नांदूर येथील ज्ञानेश्वर वाकडे हत्येप्रकरणी 7 आरोपींवर गुन्हा दाखल। त्यानंतर वाकडे कुटुंबियांसाठी आंदोलन तात्पुरतं स्थगित। 5 आरोपींना अटक, इतरांचा शोध सुरू। बीडच्या धारूर तालुक्यातल्या भोगलवाडी फाटा परिसरात 2 गटात हाणामारी। दोन्ही गटाकडून लाठ्या काठ्या, दगड आणि बेल्टनं एकमेकांना बेदम मारहाण। 3 जण गंभीर जखमी। पाकिस्तानमधल्या शहजाद भट्टी या कुख्यात गँगस्टर आणि त्याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून 150 पेक्षा जास्त लोकांची चौकशी। विदर्भातील 10 जणांची ATS कडनं 18 तास चौकशी। सोशल मीडियावरून सर्वजण शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय। तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपींना नागपुरातल्या फुकेश्वर भागात चाकूचा धाक दाखवत कुटुंबाला लुटलं होतं। पोलीस येणार असल्याच्या भीतीनं आरोपींना अमरावती तुरुंगात केलं सरेंडर। नागपूर पोलिसांच्या तपासातून माहितीसमोर 5 जुलैला घडली होती घटना। नागपूर जिल्ह्यातल्या देवलाबार परिसरात वाघाच्या भीतीनं झालेल्या धावपळीत बंधाऱ्यात पडून पिता पुत्राचा मृत्यू। या घटनेत जीवन काकोडे आणि त्यांचा मुलगा जतीन काकोडे यांचा मृत्यू। मृतकांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर। भंडाऱ्याच्या बावनथडी प्रकल्पामध्ये जलसमाधी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। जमीन अधिग्रहण झाल्यानंतर योग्य मोबदला न मिळाल्यामुळे करण्यात आलं होतं आंदोलन। 6 जुलैला करण्यात आलं होतं जलसमाधी आंदोलन। जळगाव जिल्ह्यातल्या नांदरा खुर्द गावामध्ये शेती काम करणाऱ्या मजुराला द्यायला पैसे नाहीत। त्यामुळे 10वी शिकणाऱ्या विद्यार्थी भाग्यश्री सोनवणेनं बैलजोडीचा औत घेतला हाती। वडिलांच्या खांद्याला खांदा लावून मुलीनं केलं शेतात काम। बीडमध्ये आदिशक्ती मुक्ताई आणि आजोबा गोविंद पंतांची बिंदुसरा नदीच्या काठावर भेट। बीडमध्ये रंगला आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा। आजोबांकडून मुक्ताईला साडी चोळीचा आहेर। नातं आजोबांच्या भेटीनंतर मुक्ताईच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलंय। खासदार सुप्रिया सुळे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सासवडमध्ये घेतलं दर्शन। सुळे यांनी यवतमधल्या श्री काळभैरवनाथ मंदिरात उपस्थिती लावत या ठिकाणी महिलांबरोबर वारकऱ्यांसाठी भाकऱ्या थापल्यात। तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा यवत गावात मुक्काम।
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळा दिंडीचं मुस्लिम बांधवांकडून स्वागत। अहिल्यानगर शहरातल्या कोठला परिसरामध्ये करण्यात आलं पालखीचं जंगी स्वागत। मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांची सेवा। आज कोटला परिसरामध्ये सर्व दिंडीतले वारी बांधव आमचे त्यांच्यासाठी स्वच्छ पाणी, अल्प उपहार व खाण्यापिण्याची वस्तू आज या ठिकाणी वाटप करण्यात आलं। खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर ही आपल्या महाराष्ट्राची, आपली देशाची खरी ही संस्कृतीचं जिवंत उदाहरण आहे। समस्त अहमदनगर मुस्लिम समाज हे प्रेमाचा पूल बांधण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि भविष्यातही या ठिकाणी करत राहू। शेगाववरून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। विठू नामाचा अभंग म्हणत महिला वारकऱ्यांकडून हरिनामाचा गजर। धाराशिवमधल्या कळंबमध्ये नाभिक बांधवांकडून 13 वर्षांपासून सेवा यज्ञ। गजानन महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांना मोफत दाढी आणि केस कापण्याची सेवा। कळंब शहरात आज पालखीचा मुक्काम। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचं तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटात सर्व तिकीटं फुल। अनेक महत्त्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्ट देखील आता संपली। बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जायचं कसं, चाकरमान्यांसमोर मोठा प्रश्न।